पण अजून माझं निश क्लिअर नाही, बट आय एम फिगरिंग इट आउट सून. आणि हा माझा ब्लॉगचा पहिला दिवस आहे. बनवायच्या नादात बघा मित्रांनो काय झालं, सनस्क्रीनवरती मी बसलो होतो, अख्खं सनस्क्रीन बाहेर आलं. आता याला कसं करायचं, राहू दे असंच, मरू दे तिकडं, नंतर भरता येईल. तर मित्रांनो मी आज चाललो आहे आळंदीला. चला तर मित्रांनो माझ्याकडे आहेत फक्त आता 30 रुपये. तर हे घेतलो 30 रुपये आणि माझा मोबाईल, कॉलिंगचा मोबाईल हा घेतलो आणि निघतो आता. नमस्कार मित्रांनो, मी आणि सिंधी चालले आळंदी. मी इथलंच आहे, चाकण निमगाव. नाही नाही पूर्ण पार्टनर. आणि बघू शकता आम्ही आता चाललोय वेन्यूमध्ये आळंदीला. मित्रांनो बघू शकता आम्ही आता निघालो आळंदीला. चला तर मग भेटतो आळंदीमध्ये. मित्रांनो सांगायचं उद्देश असं आहे, तर मग मित्रांनो विषय असा झाला की मी शूटिंग काढायच्या नादात गाडी चालत असताना मोबाईल काढला साईडला, शूटिंग काढायला. पण तिकडून एक मोठी गाडी आली नाही का, समोरून एक गाडी आली मोठी. इतकंच राहिलं होतं, इतकंच 2च बोट अंतर राहिलं होतं, नाहीतर आज गेलो तो व्हिडिओ काढायचा. तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की गाडी चालवताना, 2 व्हीलर चालवताना की 4 व्हीलर चालवताना मोबाईल कधी काढू नका अजिबात. प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो मी. आज मी लय माझं नशीब होतं म्हणून मी वाचलो, आळंदीला आलो होतो म्हणून मी वाचलो. शपथ, माझं पूर्ण जीव अंगातून जीव निघून गेला मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, कधीच गाडी चालवताना मोबाईल काढू नका, शक्यतो अजिबात काढू नका. जर लईच एमर्जन्सी असेल तर गाडी साईडला थांबा, बोला मोबाईलवरती. पण चालू गाडीमध्ये फास्ट असताना किंवा समोरून गाडी येत असताना अजिबात मोबाईल बाहेर नका काढू. मित्रांनो आम्ही चाललो आता नाश्त्याला गुप्ता वडेवाल्यामध्ये. 1 नंबर फेमस वडापाव भेटतो इथं. तर मित्रांनो सांगायचं उद्देश असं आहे, चला तर मित्रांनो आपण वडापाव खाऊया. काय आलं, शिंदे बघू शकता. वडापाव, 1 समोसा, 2 पाव. आणि मित्रांनो पहिलाच दिवस व्लॉगिंगचा असल्यामुळे मी वडापाव खायला गेलतो आम्ही. पण काय आहे, थोडंसं कॉन्फिडन्स लेवल कमी झाला, त्याच्यामुळे परत व्हिडिओ वगैरे नाही काढलो, आलो परत मागे वडापाव खाऊन. मित्रांनो मी आज एकदम कॉन्फिडन्स दाखवला आणि व्हिडिओ बनवला. तुम्ही पण यूट्यूब चालू करणार असेल तर असंच न घाबरता व्हिडिओ बनवा, सगळं काय ओके होईल.